फ्रेंड्स नमस्कार. आज आम्ही आलो आहोत मीठ मुंबरीच्या या अथांग पसरलेल्या बीचवर. इथे तुम्ही पाहू शकता मागे आहे डोंगर आणि बाजूला आहे कातळाची जमीन खडकं आणि एका बाजूला संपूर्ण समुद्र किनारा. तर आज आपण बघणार आहोत या एवढ्या आपल्या या पॅच मध्ये काय आपल्याला या मेटल डिटेक्टरने मिळत आहे. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा आमच्या सोबत चला बघूया आज काय मिळतंय आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपण सुरुवात करतोय ह्या बीचवरची ट्रेजर हंटिंग आहे. काहीतरी आहे हे बघ इकडे. बीप आलाय. तर मित्रांनो पहिला खणतोय बघूया काय मिळतंय. पहिल्या ह्याच्यात हा बीच थोडा साईडला आहे, आउट साईडला जास्त रश नसते, पण इथे आम्ही यासाठी खोदतोय कारण काहीतरी वाहून आलं तर सापडू शकतो. काय आहे? हा हेच आहे ते. काय आहे बघू. ए कसलं तरी हत्यार आहे मित्रांनो. देवगड सारखं नाही ना? काय देवगड सारखं? क्रॉस मिळालेला तो क्रॉस नाही आहे, हत्यार आहे कसलं तरी. चिमटा टाईप काहीतरी आहे, पकड टाईप. कसलं तरी एक डिवाइस आहे म्हणजे असं आटा असं फिरवायचं आहे हा बघा. आणि हे असं कमी जास्त पकड ट्यूब वगैरे पकडतात ना ते. असेल. हा ठेवून देऊया मित्रांनो. पहिलं फाईन ट्रेजर. या बीचवर इतका कचरा आहे मित्रांनो, तर आम्हाला दोघांना उचलणं खूपच अशक्य अशी गोष्ट आहे. म्हणजे पूर्ण हा पॅच कचऱ्याचाच दिसतोय. तर आम्हाला जेवढा जमतं तेवढं आम्ही उचलू, पण आपण कचरा नाही केला पाहिजे आणि बीचवर. विषय कसा आहे, इथे लोक जास्त येत नाही, पर्यटक वगैरे इथे नसतात, तरी पण इथे कचरा आहे. कारण काय तर समुद्र कधीच आपल्या पोटात काय घेत नाही, बाहेर टाकतो. त्यामुळे सगळा हा कुठले कुठे टाकलेला कचरा हा इथे बीचवर गोळा झालाय. ह्या बीचवर कोण साफसफाई करायला येणार, पण आपल्यालाच अशा बीचवर, किती सुंदर बीच आहे बघा. असा बीच शहरी भागात असेल ना तर एकदम क्लीन मिळेल तुम्हाला, कारण तिकडे लोकांना काहीच नाही आहे फिरायला. पण गावाकडे इतकी ठिकाणं आहेत की पूर्ण ओसाड समुद्र किनारा आहे, पण तिकडे कचरा इतका आहे की थोडं वाईट वाटतं. बाकी तर एक नंबर आहे, पण हा कचरा जर साफ झाला तर किती मजा येईल आणि सुंदर दिसेल. तर आमचा आता शोध चालू आहे. इथे गोळ्याचं पाकिट मिळाले बघा. तर आम्ही वाळू खाली ॲल्युमिनियमचे असल्यामुळे नाही. तर आम्ही हा कचरा आता मिळतोय तो एकत्र करतोय. तर कचऱ्याचं आम्ही जास्त सांगत नाही, कारण कायच सांगणार रोज रोज, प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच असतं. तर आम्ही ट्रेजरचा आपला कंटेंट आहे, तर ट्रेजरवरच फोकस करू. आता हळूहळू हा पॅच कव्हर झाला की आम्ही त्या खडकांमध्ये जाऊ. खडकाच्या आसपास वाळू आहे ना, तिकडे बघू काय मिळतंय. तर तुम्ही बघत राहा, बघूया आजचा दिवस कसा जातोय. सगळे दिवस चांगले नाही जात, पण ह्याच्या आधीचे आपले जे दिवस गेलेत ते एकदम कडक गेले आहेत. तुम्ही पाहिलं असेलच, ह्या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर सगळे व्हिडिओ जाऊन पहा, काय काय गोष्टी मिळाल्या आहेत, तुम्ही वेडे व्हाल. तर बघू आज काय मिळतंय. इथे चान्सेस जरा कमी आहे, पण जिकडे चान्स कमी असतो तिकडे जास्त बीप चान्स. थांबा, बीप आली आहे. हे बघ काय आहे ते मेणबत्ती वगैरे असते ना ते. तर मित्रांनो बीप आली आहे. परत एकदा कॅमेरा सेट करूया. हे बघ काय आहे? मेटलचं काहीतरी आहे. ए सिलाई मशीनचं आहे. ओ हा हा समज. अरे ती बॉबिन. ओ बॉबी. ते काहीतरी मिळतंय समुद्राच्या वाळूतून. मजा आली. हा अनुभव आणि ही शांतता खूप खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये. तर नक्की अशा जाग्यांवर व्हिजिट करा, कारण मन शांत असेल तर आपण पूर्ण जग जिंकू शकतो. यस. काय आहे? वेट, इथे कुठेतरी आहे. हा दिसतंय का बघा कॅमेऱ्यात. हलकीशी रिडिंग येते एकदम. हलकी 9, 10, reading 11 मध्येच काहीतरी असू शकतं. हे बघ. थांब. कुणकेश्वर बीचला तुम्ही पाहिलं नसेल तर पहिलाच व्हिडिओ आहे आमचा. कॉईन मिळाले होते शिवकालीन जुने. इकडे गेलं काहीतरी. इथे आहे का? हा. वाळू छोटी एखादी गोष्ट असेल ना तर मिळताना कठीण आहे, कारण हे बघ. दाखव 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 दाखव. बोलतोय बरोबर होय. व्हायला साखळी आहे मित्रांनो कसली तरी. गोल्डचा काय माहित नाही.
बघ धर धर. आई शपथ मित्रांनो, गोल्डचं ब्रेसलेट. एक पीस आहे कसला तरी. हे बघा दिसतंय, हा दिसतंय बघ. पेंडेंट. मी बोललो होतो अशा ठिकाणी यायचं जिकडे कोण येत नाही, जिकडे अपेक्षा ठेवून जातात तिकडे काहीच मिळत नाही, पण जिकडे अपेक्षा नसते तिकडेच असं काहीतरी गोल्ड मिळतं. झालं काम 25. वाटतंय रे गोल्ड सारखंच वाटतंय. मोरया. छोटासा पीस आहे, कसल्या तरी ज्वेलरीचाच पीस आहे. मित्रांनो जेवढं ज्वेलरीचं सामान आहे ते कुठलं तरी आपण एका व्हिडिओत सोनारांकडे जाऊन विचारणार आहोत की रिअल गोल्ड आहे की खोटं, आणि रिअल असेल तर त्याची प्राइस किती आहे. त्यामुळे एकही व्हिडिओ हे बाबा एकदम इम्पॉर्टंट सामान. हे अजिबात चुकवू नको एकही व्हिडिओ, कारण मस्तच. कुठल्या व्हिडिओत हे रिव्हील होईल ते सांगता नाही येणार. लाईक करा मित्रांनो अशा कंटेंट साठी. लेट्स गो. मस्तच भेटलं रे. मजा आ गया. म्हणजे लो रिडिंग असतात तिथे आपल्याला जास्त हा. ते हे करायला पाहिजे. मी सोडून देतो अशा किती रिडिंग हलक्याशा आल्या की, कारण अशा छोट्या रिडिंग एकदम हलक्याशा भेटतं ना. आणि भरती जेव्हा असते ना तेव्हा पाणी इथपर्यंत येतं रस्त्याच्या बीप, कडेपर्यंत, बीप. त्यामुळे काय बीप आहे. हे बघ इथे बीप सगळीकडे येत आहेत, पण कचरावाले पार्ट आम्ही कट करतोय. कचरा जिकडे तिकडे मिळतोय. कुणकेश्वर गाइस, कुणकेश्वर कॉइन. हा बघा मित्रांनो, कुणकेश्वर मध्ये तुम्ही पाहिलं असेल असे कॉइन मिळाले होते जे पाण्याखाली राहून ना खाऱ्या पाण्यात हिरवे पडतात. 5चा कॉइन आहे दिसत असेल तर, पण तो पूर्णपणे हिरवा पडलाय. पण हे खरं ट्रेजर आहे, मजा येते असं शोधायला. मी सांगितलं होतं इथे काहीतरी मिळू शकतं, तर कॉइन तर मिळालंय. आजूबाजूलाच बघ रे, अजून मिळेल. हा बा वरच्या वरच दिसतोय. कॉइन आहे होय, 1 रुपयाचा. 1 रुपयाचा कॉइन मित्रांनो. असे पडलेले कॉइन पण मिळतात, पण ते आपल्याला डोळ्यांनी नाही दिसू शकत. ह्या मशिनीमुळे आम्हाला कळतं. मजा येते कॉइन शोधायला. कुणकेश्वरात तर अक्षरशः 15 तरी कॉइन मिळाले. तुम्ही पाहिलं असेलच, कारण तिकडे खूप भाविक येतात. इथे जास्त रेलचेल नाही आहे, तरी पण वाहून वगैरे येत असतील. मित्रांनो इथे असे नवनवीन शिंपल्या पण मिळत आहेत, ते सुद्धा आम्ही कलेक्शन म्हणून घेऊन जातोय. तर तुम्ही सुद्धा ही आठवणीत आमच्यासोबत हा प्रवास सुरू ठेवा. आम्ही नक्कीच पुढे पुढे काहीतरी मोठं शोधू. मशीनसुद्धा अपग्रेड करू. मशीन सध्या आमची फर्स्ट बिगिनरची आहे, पण काम तर करते. गोल्ड वगैरे असेल तर मिळतं, पण ते वरच्या वर असेल तर मिळतं. एक जास्त वाळूच्या खाली असेल तर त्याच्यासाठी अजून महागडी मशीन येते. 1,00,000-1.5 लाखपर्यंत मशीन येतात, पण तिथे आपण जायला खूप वेळ लागेल. पण बघू, तुमचा प्रतिसाद, तुमचं प्रेम आमच्या पाठीशी असेल तर नक्कीच तो एक ना एक दिवस येईल. तर आता आम्ही ओल्या वाळूत आलो आहे. समुद्राची लाटा बघ कसली मस्त वाटतायत. हा कंटेंट सुरू केल्यापासून आम्ही जास्त तो वेळ हा समुद्राच्याच किनारी असतो, पण कधीच कंटाळा येत नाही. इतके समुद्र फिरतोय, पण हे रोज करून मजा येते, कारण हे काहीतरी नवीन आहे. थ्रिल मिळतोय यात, मजा येते. आणि मस्त माइंड रिलॅक्स पण होतो. आणि सकाळी बीचवर येण्याची मजा काही ती अलगच आहे का. इकडे काहीतरी आवाज येतोय मित्रांनो. बीप आहे. क्लोजअप. तर मित्रांनो मगाचे कॉइन हातात धरे. हे बघ इकडे आहेत. इकडे आहे का बाजी? नाही, मित्रांनो वाळूत ना. हा बघ कॉइन होता. अरे इकडे खूप मिळतात. Coin आहे मित्रांनो. बुजावून जातोय, कारण रात्रीचं कोण आपलं आलं तर. इकडे कोण येतंय रात्रीचं? पाणी पाण्यात मस्त, जायचंय, थांब, पाण्यात जायचं. पाणी एकदम मस्त थंडगार आहे. दिसतंय का आधी बघूया. ओ माय गॉड, ही पण मित्रांनो एक वेगळी मजा आहे. हे मी कॉइन देतो. माईक बघा, माईक पडेल. हा पडशील थांब. ह्याच्यात मित्रांनो शंख शिंपले पण आहेत.
हे आपण घरी घेऊन जाऊन खाऊ पण शकतो. अरे रे 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 बाप रे, जास्तच इला पाणी. चला चला मागे चला. मित्रांनो आपली मशीन वॉटरप्रूफ आहे, पण आपण सध्या वॉटरप्रूफ मध्ये काम नाही करत आहे, कारण थोड्या आधी व्हिडिओ होऊ दे. तुमचा जर प्रतिसाद चांगला आला तर कमेंटमध्ये नक्की लिहा की पाण्याखालील सोनं पण आपण शोधू शकतो. त्यामुळे अंडर वॉटर ट्रेजर हंटिंग सुद्धा पाहायची असेल तुम्हाला तर कमेंट नक्की करा. तोपर्यंत आम्ही पाण्यामध्ये अंडर वॉटर म्हणजे काय, पाण्याच्या आतमध्ये नाही जायचं, फक्त एवढं एवढं बुडवू शकतो. म्हणजे इथे या एवढ्या ह्या पॅच मध्ये समुद्राच्या वरून असं बुडवू शकतो. पण एवढी रिस्क नको घेऊया आधी आपण. अरे भिजलो रे, सँड भिजली. चल चल काम आहे आपल्याला, चल. तर मित्रांनो मध्ये मध्ये आम्ही अशी मजा करत असतो. आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं एवढंच. चल आपण आता इकडे कडेला बघूया. बघूया. तिथे बॉल पण आहे, तिकडे बॉल घे खेळायला. होय रे होय, बॉल मिळालाय मित्रांनो. हा बघा, चांगला आहे, चांगला आहे खरंच. हो. हा बघ, कुठे दाखवू उडवून तुला आता. हे बघ कापावर उडव. ओ माय गॉड, दे. बीच पॉइंट. तर मित्रांनो हा खडकी भाग आम्ही पूर्ण साफ केला. काय मिळालं नाही. ही बघ त्याचं शेंगटी, ते नाही मिळणार. शेंगटी बघ. काय शेंगटी? शेंगटी? हो, गेली खडकात. ही बघ, शेंगटी काय दिसली? ही बघ हय होती. आहे बघा, छोटे छोटे मासे आहेत मित्रांनो. तुम्हाला दाखवतो कॅमेऱ्यात. हे बघा, पळत आहेत. मित्रांनो आम्ही आता काय करतो, सगळं दाखवत नाही राहत, कारण कंटाळा येतो. जे काही असं चांगलं असेल, खोल वगैरे इंटरेस्टिंग, ते फुटेज फक्त आम्ही ॲड करतो. आणि इथे बघा मी बोललो ना, लोक येत नाही असं नाही, लोक येतात. ती बघा गाडी थांबते, बघा गाड्या खूप थांबत आहेत इथे, कारण इथे असा समुद्र किनारा खूप मोकळा आहे, कोणच नाही आहे. अजून एक बॉल. वा, हा इथे बॉल, इथे स्पेशली बॉल जास्त मिळत आहेत. पण कदाचित गाड्या आपला हा लागल्या व्हिडिओ बघून अजून पर्यटक येतील तुमच्यापैकी कोणतरी नवीन बाहेरचे. तर हा आहे मिठमुंबरी, तारामुंबरी बीच. ते बघ, जो पूर्णपणे मोकळा आहे, लांबपर्यंत, कितीही लांब तुम्ही जाऊ शकता. तो बघा, ते सुरूचं वन आहे ना, त्याच्या पलीकडेपर्यंत पूर्ण समुद्र किनारा मोकळा आहे. तुम्ही काहीही करू शकता, फक्त कचरा करू नका, बस एवढीच विनंती. बाकी तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि इथून जे दृश्य दिसतं ना वरून, ह्या डोंगरावरून बरं खाली येतं ना, ते तर अविस्मरणीय आहे. दृश्य आहे अविस्मरणीय, ज्याची आपण किंमतच करू शकत नाही, असं ते दृश्य आहे. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा देवगड बीच, तारामुंबरी बीच, कुणकेश्वर बीच या ठिकाणी नक्की भेट द्या. माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला, कारण हे स्वर्ग आहे आणि हे एकदा तरी बघितलंच पाहिजे. आता खवळला आहे समुद्र. बघा लाटं बघा कसली येत आहेत, मोठी मोठी. समुद्राची खूप रूपं असतात. फक्त इथे स्विमिंग वगैरे करायला येत असाल तर जरा सावध राहा, कारण जास्त पुढे खोल आहे. जास्त पुढे जाऊ नका, जवळजवळच स्विमिंग करू शकतात. एवढं काय, लहान मुलांसाठी तर बेस्ट आहे जवळजवळ अंघोळ करायला, पण जास्त पुढे जाऊ नका फक्त, बस. काय मिळत आहे ओल्या वाळूत काय नाही. ओल्या वाळूत काय नाही. वर बघूया एकदा, चल. कारण ह्या बीचवर जास्त करून कचराच आहे जास्त तो. पण एक गोष्ट जर आपली मिळाली, जी आतापर्यंतची सगळ्यात बेस्ट ट्रेजर हंट ठरू शकते. जर ते एवढासा चेनचा तुकडा जो मिळाला आहे, तो एकतर लॉकेटचा असू शकतो, पेंडंटचा असू वेट शकतो. करून बघूया, म्हणजे वेट जास्त नसणार, 2-3 ग्रॅम आहे. बघूया ना मग किती आहे. मग हा, त्याप्रमाणे बघूया. जर गोल्ड पण असेल ते तर- जर गोल्ड असेल तर बापरे. मित्रांनो कमाल मजा येणार आहे. रीडिंग आहे. तर जाता जाता रीडिंग आली आहे. बघूया आता इथे काय मिळतंय. इकडे खन डीप आहे, जरा डीप आहे. खन आलो. सुक्या वाळूत जरा मजा येते, म्हणजे जास्त कष्ट नाही पाणी पडत. घेऊन येतो, थांब. हा, कंटेंट साठी आणि मिळालं मजेसाठी काय? करावंच लागतं. बघ वाळूत चेक कर एकदा. नाही, वाळूत नाही. हे बघ, इकडेच रीडिंग येते. मित्रांनो खूप खोल आहे वाटतं. बघू साईडनं आधी खणूया. इकडे हे बघ, ह्या साईडला खन. इतके समुद्र खणले पण कंटाळा अजिबात येत नाहीये, कारण मजा येते की काहीतरी आहे, काहीतरी सापडणार. मला मजा येते ही मशीन फिरवायला, आणि याला मजा येते खड्डे खणायला.
कारण मी पहिल्या एका व्हिडिओमध्ये बघितलं खड्डे खाण्याला खूप मेहनत लागते मित्रांनो. मी पण मशीन घेऊन फिरवली, आज खूप दुखतात. हा, ही मशीन मित्रांनो 1.5-2 किलोची तरी आहे. एका हातावर ना खूप प्रेशर येतं, म्हणून मी मध्ये मध्ये दुसऱ्या हातात वगैरे घेऊन फिरवत असतो. वाळू बघा, विषय हाच आहे की छोटी वस्तू असेल ना, छोटी कानातली वगैरे नाही. छोटी. हे बघ इथे ए, बघू. ए गोल्डन. टाटा, टाटा, नाही नाही टाटा. नाही, गोल्डन नाही, टाटा नको करू. बँगलचा तुकडा आहे, बँगलचा एक. गोल्ड नाही आहे. गोल्ड नाही, बघू, असेल रे. ओम आहे त्याच्यावर बघ. हा, मागून तर गोल्ड असलं तर पूर्ण गोल्ड असलं. हा, अजून असू शकतात मग पीस. हे बघ, हे बघ. हे बघ आलं. हा बघितलं, मी सांगितलेलं ना, तुटलेलंच आहे बघ, गोल आहे. अजून आहे होय, बघ, वाळू चेक कर. आहे. हे बघ, बोला था, मैंने बोला था. पूर्ण झाली काय बघ. नाही, अजून वाजतंय. तीन अजून आहे? 3 पीस मिळाले. हे बघ इकडे. ए मिळालं. येस. आई शपथ, पूर्ण बँगल. हा, आणि झालं नाही ना? तेवढंच. मित्रांनो, हे बघा, पूर्ण अशी बँगल कोणची तरी तुटली होती, म्हणजे वाळू तर तुटली असेल काय माहिती. हे बघा, पूर्ण पार्ट मिळाले त्याचे, जे एका साईडने चमकत आहेत गोल्डन आणि दुसऱ्या साईडने सिल्वर, पण हे गोल्डनचं नाहीये. मजा आली मित्रांनो. जाता असं जाता काही बँगल मिळालं ना मिळाली. मित्रांनो, एकदम बेस्ट खूप मजा येते. Woo! आणि भले- हे कारण आपण खणून तर मिळू शकत नाही, मिळत नाही, मेटल मिळू डिटेक्टर मुळेच मिळू शकतं. भले ही खोटी असेल खरी असेल, पण जी आपण खणून ही काढून खणण्याची वाळूच्या वगैरे खाली. शोधण्याची प्रोसेस आहे ती एक नंबर आहे मित्रांनो. मजा येते, खूप मजा येते. आणि ते बघा, गाड्या लोक अशी ते बघून थांबतायत आम्हाला की हे लोक काय करतायत. बघा, आम्ही त्यांना म्हणून त्यांची सकाळी जरा येतो, कारण space ना देऊया. मगाशी लोक येतात आणि विचारत राहतात, म्हणून आम्ही शक्यतो जास्त पब्लिक असताना जात नाही. पण पब्लिकला सुद्धा आतुरता असते, जशी तुम्हाला आहे की हे काय आहे नवीन, काय मिळणार, तशी लोक सुद्धा येऊन पाहतात नेमकं काय प्रकार आहे. आणि टॅपलोन टेपाने चल एकत्र चल, करूया, निघूया. जाऊया, उशीर झाला. तो कचरा मी सगळा तिकडे एकत्र केलाय, तो जाताना त्या पिशवीत घेऊन जाऊया. हां, सगळा आतापर्यंतचा मेटलचा कचरा मिळाला होता, जो वाळू खाली, तो आम्ही ह्या बॉक्समध्ये गोळा केला आहे. हे बघा, आमच्या इथे सामान आहे. हा बघा, इथे बॉक्स आहे, तो जेवढं काही मिळालं आहे ते आम्ही ह्या बॉक्समध्ये असं गोळा करून ठेवले. बघू, तुम्ही जर पार्ट 3 साठी आतुरता असेल. तू आलो तर नाश्ता केला नाही ना, आम्ही नव्हतो. तर तुम्ही स्वतः रे. आम्ही इकडून आलो, घर आमचं इकडे. अरे आपण एकाच ठिकाणी आम्ही तिथं उभं होतो नाश्ता करा. तू तिथं पॅकिंग केला, पार्सल केलंस ना अच्छा, हा तिकडे ना. गाडीवर वडापाव रवाना. घेतो ना, हा तिकडे होतो. हा. ते काय करता, काय शोधता? हे जमिनी खालचं ना, असं मेटल वगैरे असेल ना, हा. तर ते मिळतं. त्यांनी काय होतं? म्हणजे काय कोणाचे कॉइन्स किंवा काय Coins आहे ज्वेलरीचा त्याच्यामध्ये तुकडा. काय? नाही, कॉइन्स नाही मिळाले. हा. कॉइन्स हे मिळाले ते काय, हे जास्त तर मेटलच आहे. हे असे जुने कॉइन वगैरे मिळतात. Wow. अरे खरंच आहे. तुला काय त्यातली काय माहिती आहे का? नाही, एवढं काय माहित नाही. आम्ही फक्त हे कसं युट्यूबवर वगैरे टाकतो कंटेंट, हा. त्याच्यासाठी कंटेंटसाठीच फक्त हे घेतलंय. अच्छा. हा मेटल डिटेक्टर. हा. हम्म. कोणाला पडलं हे? हे जवळपास 25,000 पर्यंत येतात. ते महागातले पण येतात. हे जरा बेसिक लेवलचं आहे थोडं. हे किती इंच खालीपर्यंत जातं सांगतो? 1-1.5-2 फूट पर्यंत असतं. म्हणजे मोठी वस्तू असेल ना, हा. तर ती जास्त रेंज पकडते. छोटी छोटे असेल तर छोटे जास्त वस्तू जरा वरच्या वर असतील तरच भेटतात. coin. कारण की आता कसं आहे, प्रयागराजला ना हा. आता हे झालं कुंभमेळा. कुंभ झाला. हा. खूप पोरं हे घेऊन फिरत होते सगळे. कॉईन्स खूप सापडले. हो, हा. कॉइन्स किंवा हे सोनं पण टाकतात ना काय काय काय. नाही खरं म्हणा असं, म्हणजे हे ना त्याला हे सॉल्ट आहे त्याला. हो पण तुम्ही इथलंच ना? हो, आम्ही इथलेच. मग तुम्हाला सवय आहे. हम्म. आपलं युट्यूब चॅनल आहे. हा. चांगलं आहे. कुठलं काय नाव आहे? भोकोबा बीप हंटर. कोको भोकोबा, DOK. बोकोबा. हा, हा, मी ऐकले, मी बोकोबा ऐकलेलं आहे. हा. त्याचं दुसरं चॅनल आहे, दुसरं मालवणी मालवणी बोको बोको. म्हणून. मालवणी बोको. हा. त्याला हॉरर स्टोरी टेलिंग सांगतो. त्याचे 1 लाख सबस्क्रायबर आहेत. नाही, मी करत जरा हे करत. हो. तुम्ही कुठचे? मी पुणे. पुण्याचं. इथे देवगडला फिरायला आले. नाही, ते आंबा घ्यायला होतो. दरवर्षी आम्ही येतो. हा, यंदा कमी आहेत आंबे. कमी आहे ना? हो, खूप कमी आहे आंबे. मोहर जळून गेला ना सगळा. हो. काय झालं इथलं? हो, झालं. ऊन लागतं ना ते? हो, म्हणून जरा सकाळीच येतो. हो ना?
जरा 2 तास फिरलं काय झालं, कंटेंट आम्ही पण झालं. बघितलं हां ते आपण म्हणलं मला बोलायचं होतं पण म्हणलं तू जरा घाईत होता, तू गाडीवर बसला होता. हां 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 तिथे तो पार्सल घेतलं हो आणि हो आला नाही. लगेचच आलो हो. इथं कुठलं गाव तुमचं? आम्ही इथे देवगडचे देवगडला. हो का? यायला पाहिजे. असेच तुझं का नाही आलं? येते का रे? येणार. ओके वा ओके मस्त सीन आला मस्त. हम्म. तुला मी फोटो पाठवतो. हो हो गाडीवर चला इथं. चला. हो असे आपले काही माणसं येतात भेटायला, मजा येते बोलायला त्यांच्यासोबत. तर तुम्ही सुद्धा आम्हाला कधी पाहिलं तर नक्की या भेटायला आम्हाला, आमच्याशी बोलायला. चला तर आपण आता एंड करूया कारण बराच वेळ झाला. आणि हा जेवढं काय आम्हाला मिळालं होतं ट्रेजर हां. त्या बॉक्स मधून घेऊन चाललोय. तुम्हाला घरी जाऊन घरी दाखवतो जाऊन काय काय दाखवतो मिळालं. एक्झॅक्ट काय चांगलं चांगलं मिळालं ते. तर मित्रांनो आज आपण जे ट्रेजर हंटिंग केलं, ज्यात आपल्याला एवढं सगळं सामान मिळालं, ज्यात आहे एक हेअर क्लिप, नंतर एक मेटलचं हे एक हे लोखंडाचं काहीतरी आहे जे तुम्हाला बघितलं असेल, आणि हे खूप सारे कॉइन्स मिळाले. सारे नाही आहेत मित्रांनो, 5 किती आहेत? 3 2 हां जास्त 5 कॉईन नाही मिळाले कारण तिकडे जास्त लोकांची, अरे कुवा कोंबडी व कशी आरडते मग. असू दे ना. हां तर हे कॉईन मिळाले, शांत झाली बिचारी. आणि हे ब्रेसलेटचे तुकडे 4, आणि महत्त्वाचं जे आपलं हे होतं गोल्ड चेन, जे आम्ही गोल्ड म्हणत होतो, पण घरी येऊन जेव्हा आम्ही हे चेक केलं, घासून वगैरे पाहिलं तर ते गोल्डचं नाही आहे, असंच नॉर्मल आपलं हे असतं ना लॉकेट वगैरे, किंवा त्याचं असं पीस आहे पीस लॉकेटचा आहे गोल्ड, ब्रेसलेटचा वगैरे. पण हे गोल्डचं नाही आहे. आम्ही हे करून बघितलं, त्यामुळे काय लोखंडाचा सोनाराकडे piece आहे जायची गरज नाही. आम्हाला तेव्हा वाटलं, एक्साइटमेंट खूप होती आम्हाला, एक्साइटेड खूप झालेलो, पण घरी येऊन पण मजा आली. ठीक आहे कधीतरी मिळेल. आणि हे बॉल मिळाले मित्रांनो ह्याने खेळायला. आता खेळणार आम्ही. हेच आमचं खरं ट्रेजर आहे. सोनं चांदी हे काय आम्ही जास्त मॅटर नाही करत, पण ही खूप मजा येते अशी छोटे छोटे वस्तू शोधायला. आणि हे एक मिळालं होतं काहीतरी सिलाई मशीन. ओव्हरऑल असा काहीसा आज आपला ट्रेजर हंटचा दिवस होता, जो ॲव्हरेज गेला, जास्त काही चांगला नाही गेला, पण ठीक होता. सगळेच दिवस चांगले मजा जात आली. नाही, मजा येते. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजचं बेस्ट फाईन काय होता? मला वाटली ती गोल्ड सोन्याची एवढाच तुकडा होता, पण तो सोन्याचा आहे की नाही माहित नाही, पण तो एकदम भारी वाटला जेव्हा ती मिळाली. हां. आणि ते जवळ ओव्हरऑल कचरा आहे तो आम्ही थोडासा साफ करणार आहे जाताना. तिकडे पण काही बॉटल्स वगैरे दिसतात, ते उचलून घेऊन जाऊ. आणि इथे माणसं पण आली होती आम्हाला भेटायला, सगळं काही चौकशी करत होते मशीनबद्दल, तर ते सुद्धा तुम्हाला दिसलंच असेल. तर तर चला तुम्हाला तर असाच कंटेंट अजून पाहायचा असेल, बोको बाबी फंटारे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रमंडळींना हे चॅनल नक्की सजेस्ट करा. त्यांना सांगा की नवीन कंटेंट आला आहे मार्केटमध्ये. कोकणच्या समुद्र किनारपट्टीवर आम्ही मेटल डिटेक्टर मशीन घेऊन फिरतोय, त्यामुळे हा कंटेंट मिस करू नका. आम्हाला असं बरंच काही गोष्टी ह्या आधी सुद्धा मिळाल्या आहेत. बरेच व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत, ते सुद्धा नक्की चेकआउट करा. आणि अशाच नवनवीन बेस्ट फाइंडसाठी या आमच्या जर्नीमध्ये सामील व्हा. Yes. तोपर्यंत स्टे गोल्ड, पीस आउट. बाय बाय.